नमस्कार. विचार सभामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज जसं आपण तुम्हाला दरवेळेस कमिट करत असतो की तुमच्याकडे नवीन नवीन पाहुणे घेऊन येणार आहोत. तर आजचे पाहुणे आहे आयुर्वेदाचार्य श्री विक्रांत जाधव सर आणि विक्रांत जाधव सरांसोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सर तुमचं विचार सभामध्ये खूप स्वागत आहे. नमस्कार. अंटार्क्टिका जसा शब्द अवघड आहे तसं नक्कीच तिकडे जाणंही अवघड असणार आहे. तर अंटार्क्टिका आपला शेवटचा खंड आणि तिकडचं वातावरण. तर सर तुम्ही अंटार्क्टिकाचा चॉईस केला. मुळात म्हणजे अंटार्क्टिका हा शब्द फक्त जॉग्राफी मध्ये वाचला होता पूर्वी आणि त्याचा संबंध येण्याचं काही नाही. पण आमचा एक असोसिएशन जागतिक आहे की ज्याच्यामध्ये वनस्पतींवरचा अभ्यास करतो. तर त्यामध्ये आमच्यामध्ये ज्यावेळेला शेअरिंग झालं नुकतंच म्हणजे 3-4 वर्षापूर्वी इटलीमध्ये, तर त्यावेळेला असं झालं की अंटार्क्टिका मधल्या वनस्पत्या, अंटार्क्टिकामध्ये 4च वनस्पत्या आहेत पण त्या फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत. आता फ्लॉवरिंग प्लांट म्हटल्यावर आमच्या बरोबरचे आमच्याकडे म्युनिक नंतर इटली सगळे बॉटनिस्ट आहेत. मग त्यांची सगळ्यांची उत्सुकता लागली फ्लॉवरिंग प्लांट, कारण फुल देणारे. म्हणजे विचार करा आपल्या एखाद्या घरात जास्वंदाचं कळी आली तर त्याच्यावर सूर्य पडल्याशिवाय जास्वंद उमलत नाही. म्हणजे ते दुपारपर्यंत चालतं. म्हणजे हे अनेकांच्या घरातला अनुभव. पण इकडे -80 मध्ये असलेलं फुलणारं झाड, तर त्याचे गुणधर्म वगैरे आणखीच वेगळे. तर ते डोक्यात होतं. पण 2 वर्षापासून आयुर्वेदाचं म्हणून मागे लागलो होतो, कारण गेले कित्येक वर्ष वनस्पती या विषयावरती आपण काम करतो. तर ते 2 वर्ष घेतलं नव्हतं. पण मागच्या वर्षी रोजच्या माझ्या ट्रॅकवरती मी पडलो आणि त्याच्यानंतर मला खांदा आणि गुडघा दुखायला लागला. आणि त्याच वेळेला परत एकदा ही विचारपूस झाली की अरे दिस इयर वेदर यू आर कमिंग ऑर नॉट. तर त्यावेळेला मी म्हटलं की ह्याच्यानंतरचा अंटार्क्टिका हा प्रवास व्हीलचेअर वरती होण्यासारखा नाही. आणि म्हणून तो ऍक्सेप्ट केला आणि मग त्याची पूर्ण तयारी सुरू झाली. म्हणजे एक तयारी होती अंटार्क्टिका मध्ये आपण कसं, कारण आपण उष्णकटिबंधक प्रदेशात, मग तिकडचं काय आणि नंतर मग तिकडे जाऊन तर अभ्यासाचं. मग त्या अभ्यासाच्या माझ्याबरोबर टीम होती अर्थातच. आमच्याबरोबर फ्रान्सचे 2 जण होते. वी हॅड फ्रॉम इटली ऑल्सो. चिलीचे होते. पण चिली आणि अर्जेंटिना हे सगळे जवळ आहेत. बरोबर. पण मला जायचं होतं त्या 19,000 किलोमीटर लांब. म्हणजे असा तो प्रवास होता. त्यामुळे मग ते अंटार्क्टिका आलं. मग अंटार्क्टिकाचं पहिलं पुस्तक कोणी छापलं म्हणजे भारतीयांचं. मग असे ती 12 पुस्तकं एकूण अंटार्क्टिकाची वाचली त्या कालावधीमध्ये. अंटार्क्टिका लाईफ, द लाईफ अंडर द बियॉन्ड. म्हणजे असं म्हणतात की पाताळगंगा म्हणजे काय, की पाताळगंगा म्हणजे ते पण असू शकतं. तर तसं असं ते वाचलं. मग युट्यूब्स बघितले. युट्यूब्स बघताना वेगवेगळे अनुभव होते. कारण युट्यूबचं कसं झालं की मला असं वाटतं की अंटार्क्टिका हे टुरिस्ट डेस्टिनेशन नाहीये. त्यामुळे युट्यूब वरती जे आलंय ते आम्ही बघितलं, आम्ही हे केलं. बरं, अंटार्क्टिकाला जाताना तुम्हाला ड्रेक पॅसेज क्रॉस करावा लागतो. बरोबर. तर या ड्रेक पॅसेजचं एखाद्या माणसाने जर बघितलं तर त्याला असं वाटेल की ड्रेक पॅसेज म्हणजे काय भयान आहे. बरोबर. म्हणजे तुमच्यासाठी सांगतो, मी ड्रेक पॅसेज 6 वेळा क्रॉस केला माझ्या प्रवासात. म्हणजे 18 लँडिंग आणि ड्रेक पॅसेजचा. नंतर मी सांगितलं इव्हन निलिमाला पण की आपण ड्रेक पॅसेज 6 वेळा क्रॉस केला. जो युट्यूब बघतो त्याला ड्रेक पॅसेजचं भय आहे. ड्रेक पॅसेज म्हणजे असा एक पॅसेज आहे की ज्याच्यात जो क्रॉस केल्यावरच तुम्ही अंटार्क्टिक वॉटर्स मध्ये जाता. त्याच्यामध्ये पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन आणि अंटार्क्टिक ओशन असं आहे. मग तिथे टेम्परेचरचा बदल जो पाण्याचा होतो त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लाटा येतात. अरे बापरे. आणि म्हणजे आमच्या याच्यात लाटा मी बघितल्या 19 मीटरच्या पण. म्हणजे विचार करा तुम्ही, 19 मीटरची लाट तुमच्या बोटीला ती खाऊ शकते. खरं सांगू का, प्रवासाला भीती वाटायची पण जिद्द होती, पॅशन होतं की नाही आपल्याला जायचं. पहिलं. दुसरी गोष्ट, तिकडच्या लँडिंग नंतर ती भीती बऱ्यापैकी गेली. असं म्हणजे पहिलं आमचं जे होतं ते रिसर्च एक्सपिडिशन होतं. अर्थात याला नॅशनल जॉग्राफीचा सपोर्ट होता सगळा. त्याच्यानंतरच आम्ही क्रूज मधनं गेलो तर ते पण आमचे 14 लँडिंग्स होते. पण ते लँडिंग्स एका ठिकाणी असं झालं पण, म्हणजे सुरुवातीला असं झालं की आम्हाला अँटार्क्टिक पेनिन्सुला म्हणजे तिथून सुरुवात आहे अंटार्क्टिकाची, तर तिथे आम्हाला जायचं होतं. पण तिकडचं वादळ खूप मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे वादळ तिथे सगळं त्यांच्याकडचे जे आहे ते सगळं असं रेड रेड दाखवायचं. ती साईट पण पहिल्यांदा मला कळली की अशी एखादी साईट असते की जे तुम्हाला दाखवतं. तर
ती साईट मग तसे ते वादळ इतकं होतं, मग कॅप्टनने त्यावेळेला इथे तुम्हाला एक्सपिरियन्स कॅप्टन लागतो. ओके. मग कॅप्टनने विचार केला की तो रिजन आपण घ्यायचाच नाही आता, आणि मग तुमचं जाईल, मग सगळ्यात नंतर घ्यायचं. मग असं ते करून आम्ही साऊथ जॉर्जियाला गेलो. म्हणजे साऊथ जॉर्जियाला लँडिंग होत. साऊथ जॉर्जियाला 3 वनस्पत्या एक्सपेक्टेड होत्या. सो वी फाउंड, आम्हाला अँटार्क्टिक ग्रासच मिळालं तिथे. आणि तिथे मात्र किंग पेंग्विन जे आहे, म्हणजे नुकतंच किंग पेंग्विन्स एन्डँगर्ड मधनं वाईड एन्डँगर्ड झालं नुकतंच. आता एका आठवड्यातला हा पेपर आहे की किंग पेंग्विन्स हे कमी कमी होत चालले, त्याच्यामुळे एन्डँगर्ड स्पीसीजच्या पलीकडे आता ते गेलेत, ओके. म्हणजे ते रेअर स्पीसीज मध्ये गेलेत. बरोबर. आणि किंग पेंग्विनची सगळ्यात मोठी कॉलनी ही साऊथ जॉर्जियामध्ये आहे. सगळ्यात मोठी म्हणजे प्रचंड. आणि किंग पेंग्विनचे आम्ही जवळजवळ 6 पेंग्विनचे प्रकार त्यामध्ये बघितले. पण पेंग्विनकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे, असंच मी म्हणेन. सर, आणि आता हा जो खडतर प्रवास होता, तुम्ही जसं सांगितलं सगळं कॅप्टनला सगळं ते रेड दिसायचं, तुम्ही ते वेबसाईट पण चेक करत होते. असं एखादा वेळ आली का की तुम्हाला असं वाटलं रे बापरे आपला पुढचा प्रवास होईल का नाही? आमच्याकडे झालं. आमच्याकडे पहिले लँडिंग आमचं एलिफंट आयलंड म्हणून एक आहे, तर तिकडचं लँडिंग आम्हाला टाळावं लागलं. बिकॉज म्हणजे समोर एलिफंटला लँडिंग आहे, आमची याक तिथे आहे, पण तिथे जाताना आम्ही झोडियाक मधनं जायचो. झोडियाक म्हणजे छोट्या आपण टायरने फुगवलेलं जे हे असतं, म्हणजे आपल्याकडे पुराला वगैरे वापरतात हो, हो. बघा, त्याला लाईफ झोडियाक बोट सारखं. त्याला झोडियाक शिप्स म्हणतात. तर तिकडनं आम्ही जायचो, पण ती झोडियाक त्या याच्यावरती राहिली पाहिजे असं ते हे होतं. आणि ते राहणं, ते अज्युम करावं लागतं की झोडियाक इथे आहे. उतरवल्यानंतर त्या झोडियाकची एक फेरी मारायची आणि तिचे वेव्स अभ्यास करायचे की ती कशी येते. आणि झोडियाक मधनं माणूस पडणं खूप सोपं आहे. आणि त्यातही एक गमतीचा भाग म्हणून सांगतो की जेव्हा हे ठरवलं की मी ठरवलं, त्यावेळेला अँटार्क्टिक वॉटर्स बद्दल असा अभ्यास करत होतो, तर त्यावेळेला असं लक्षात आलं की 4 मिनिटच माणूस जगतो त्याच्यात. तर म्हटलं ठीक आहे, 4 मिनिटं म्हणजे खूप झालं. आणि जाण्याच्या 1 महिना अगोदर असा पेपर अक्रॉस आला की जो मला अर्जेंटिनाचा माझ्या कलिगने पाठवला की 1.5 मिनिटच माणूस जगतो. अरे बापरे. म्हणजे 1.5 मिनिटामध्ये तो थर्मल शॉक मध्ये जातो. अरे बाप. आणि त्याच्यानंतर ऑब्विसली दॅट इज अन बिग वन, कारण ते जे पोलार प्लंज वगैरे मग तिथे माझा पोलार प्लंज कॅन्सल केला मी. हो. पोलार प्लंज म्हणजे ते डुबकी मारतात त्याच्यात, दॅट इज अन पोलार प्लंज. ओके. तर तिथे कॅन्सल केला. आणखी दुसरा कॅन्सल केला मी, एक कॅम्पेन केलं होतं, एक रात्र अँटार्क्टिक बर्फातच राहायचं टेंट टाकून. असं एक उगाच ती साहस करण्याचा प्रकार करत होतो. पण आमच्या इटलीच्याच आमच्या कलिगने मला एक व्हिडिओ पाठवला की तो सील आहे, तो त्या एकाच्या टेंट मध्ये शिरला आणि त्याच्या अंगावर शिरला. अरे बाप. अंगावर तो बसला, तर तो 200 किलोचा सील, या माणसाला त्याला उचलता आलं नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे मी ते पण कॅन्सल केलं होतं. बाप. ऍक्च्युअली इट वॉज अन ऍडव्हेंचरस, पण नको बुवा तिथे असं तर असे प्रसंग. पण थंड हवा जी आहे, मी -29 पर्यंत उतरलो. अरे बापरे. पण मायनसचा परिणाम होत नाही जोपर्यंत हवा येत नाही. ओके. ते मात्र मग तिथे फोटोग्राफी एक मोठं चॅलेंज होतं. म्हणजे एक आपला एपिसोड खरं तर आईसबर्गची खरं मातृभूमी म्हणजे अँटार्क्टिक. म्हणजे एक आईसबर्ग कदाचित एक आडवा आईसबर्ग, तो जवळजवळ 1 किलोमीटर लांबीचा. अरे बापरे. म्हणजे आईसबर्ग मध्ये संपूर्ण शुद्ध पाणी असतं. ओके. शुद्ध पाणी असतं आईसबर्ग मध्ये, पाणी नसतं ते शुद्ध. तर त्या एका आईसबर्ग मध्ये एवढं पाणी आहे की 160 दिवस न्यूयॉर्कच्या शहराला ते शुद्ध पाण्याचा पुरवठा करू शकतो. अरे बापरे. म्हणजे बघा काय. आणि इट इज अन ट्रिमेंडस, म्हणजे आईसबर्ग बघणं म्हणजे असं तो एक वेगळा विषय होऊ शकतो. अँटार्क्टिका ही म्हणजे माहेर आहे ते आईसबर्ग, छोटे छोटे आणि वेगवेगळ्या रंगाचे. तुम्हाला असं वाटेल की आपण गणपतीच्या दिवसात कसं गणपती फिरताना वेगवेगळे मकर करतात, तर तशा मकराचे ते आईसबर्ग्स आहेत. आणि साऊथ जॉर्जियामध्ये ते जास्त आहे. साऊथ जॉर्जियामध्ये हजारो वर्षापूर्वीचे आहेत, त्याच्यावर थर साठत ते उंच झाले. पण अँटार्क्टिका हे थ्रिलिंग पण आहे, कारण तिकडचं बाहेर, आता मी होतो त्याला मी बाहेर आहे ना छोटं थर्मामीटर ठेवलं होतं की तिकडचं ऍक्च्युअल टेम्परेचर कळायला. वी हॅड स्नो ऑल्सो. स्नो पण असा म्हणजे कोणीतरी आपल्यावर अक्षता टाकतंय किंवा कापसाचं असं करून टाकतंय असा तो स्नो पडायचा. पण ऍक्च्युअली बाहेरचं टेम्परेचर ते गार असायचं.
ब्रीज आली ना की यू आर इन ट्रबल. हा, आणि तुमचे हात नम होत जातात. बरोबर. आणि नम झाल्यानंतर मग तिथे आईस मध्ये असं म्हणतात, वी डिडंट केम अक्रॉस, पण फ्रॉस्ट बाईट जो होतो म्हणजे फ्रॉस्ट होणं आणि नंतर बाईट होणं. बरोबर. म्हणजे तिथे असे पण झालेले आहेत की बाबा त्या बर्फामध्ये एखाद्याचं बोट तुटलं तर त्याला ते तुटलेलं बोट त्याला कॅरी करायला लागतं त्या टेम्परेचरमध्ये, तरच तो जोडू शकतो. असं पण आहे ते, म्हणजे पण इट्स अन थ्रिलिंग वन, म्हणजे की बाबा ते आहे. पण बर्फाचं तुम्हाला ती सवय थोडीशी, हा, कुठच्याही गोष्टी कसं करताना तुम्हाला अभ्यास करावा लागतो. बरोबर. तिकडे गेल्यावर हे पण कळलं, म्हणजे हे माझ्यासाठी नवीन आहे की एव्हरेस्ट पेक्षा अँटार्क्टिकाला जाणं हे कठीण आहे. म्हणजे या दोन मधला फरक आता बघा, आता आपल्याला जसं पुढे गेलो तसं लक्षात आलं की बाबा हे काय आहे, पण एव्हरेस्ट पेक्षा हे कठीण आहे. अरे बाप. म्हणजे एव्हरेस्टचं आपण कारण एव्हरेस्टचं कसं आहे, तुम्हाला एक पर्टिक्युलर आणि अँटार्क्टिकचं वातावरण प्रचंड फ्लक्च्युएटिंग आहे. हा, म्हणजे तुम्ही बाथरूम मध्ये गेलात दात घासायला, सूर्य आलाय आणि तुम्ही दात घासून समजा आलात तर पूर्ण वातावरण बदललं, एवढं त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन. सर मग याची तयारी कशी केली तुम्ही? त्याची तयारी मात्र 6 महिन्यापूर्वी पहिल्यांदा अशी सुरू झाली, आहाराची सुरू झाली. ओके. आहार आणि विहाराची. मग तिकडे जो आपल्याला आहार मिळेल तोच खायला सुरुवात केली. ओके. म्हणजे घरातून काही चपाती नाही मिळणार, मग चपाती एलिमिनेट करून टाकली. मग तिकडे काय काय मिळू शकतं तर तेच, आणि त्याच्यावरती आपली रिॲक्शन कशी असेल. ऍज अन वैद्य म्हणून काय काय गोष्टी होत्या की तिथे सर्दीचा त्रास होईल आणि मुख्य पोटाचा त्रास होईल. म्हणजे मलावस्तंभ, म्हणजे जे कॉन्स्टिपेशन म्हणतो ना, तर कॉन्स्टिपेशनचा त्रास होण्याची शक्यता जास्त होती. ओके. पण सुदैवाने ते झालं नाही बिकॉज ऑफ हे. तिकडे खूप तिथे रोज आम्ही आल्याचा शॉट घ्यायचो, म्हणजे जवळजवळ 40 ml आल्याचा रस तो भारतात कधी नाही पिऊ शकत, पण तो एका वेळेला प्यायचा. अरे बापरे. आणि तरच ती थंडी मेंटेन व्हायची. ओके. थंडी म्हणजे बाहेर एक्सपोज झालं, पण आमचं लँडिंग दिवसभरात 2 लँडिंग असायचेच ना. आणि कपड्याच्या बाबतीत असं होतं की कपडे वॉर्मर्स तुम्हाला होते, दुसरं वॉर्मर्स नंतर 6 लेयर्स आम्ही घातलेले होते. अरे बापरे. त्याचा वरचा लेअर तो परका, आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही कॅमेराज आणि हे ते तुम्ही बघायचं, कारण ग्लोव्ह घातल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं. बरोबर. तर तो पण एक वेगळा, पण ती तयारी ऑब्विसली सर्वतोपरी करावी लागते. तयारी पहिल्यांदा इथे करावी लागते, मेंटली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. इथे केली तरच ती पुढे जाते. बरोबर. म्हणजे नंतर बाकीच्या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत, म्हणजे त्या, आणि काही गोष्टी हे पण आहेत, म्हणजे आपण कदाचित तुमच्याच माध्यमातून लोकांना खरं अँटार्क्टिकाला जाण्यासाठी काय काय तयारी पाहिजे, कपडे काय पाहिजे, तुमचे सॉक्स काय पाहिजे, हे खरं दिलं पाहिजे. याचं कारण आम्ही जेव्हा युट्यूबचा अभ्यास करायचो त्यावेळेला खरंच तुम्हाला सांगतो की बरेच युट्यूबचे हे तिकडे मला खोटं वाटले ते. ओके. म्हणजे हे खरे नाहीये, म्हणजे युट्यूबचे असं होतं तसं होतं ते खरे नाहीये तसं. तर त्यामुळे ही पण खरी लोकांची गरज असेल, लोक जातील तेव्हा जातील किंवा नाही पण जाणार, पण ऍटलिस्ट त्याचा अभ्यास तरी लोकांसमोर आला पाहिजे. बरोबर. सर आपण जसं म्हटलं की अंटार्क्टिकावर अजून कोणाचा कंट्रोल नाहीये, तर तिकडनं कोणतीही गोष्ट आपण उचलू शकत नाही कारण ती संवर्धित असावी. तर मग तेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आणावीशी वाटली पण तुम्हाला काही कन्स्ट्रेंट होते की ती गोष्ट नाही घेता आली, अशा कोणकोणत्या गोष्टी होत्या? मुळात म्हणजे खरं सांगू का, पहिल्यांदा अँटार्क्टिकाची माती, अँटार्क्टिकाची एक वेगळी माती आहे त्या लेअरला, तर ती आणावीशी वाटली होती पहिली. दुसरी गोष्ट ऑब्व्हियसली अँटार्क्टिक ग्रास जो तिकडचा आहे, कारण विचार करा ना की जी वनस्पती कुठची असो की -80 मध्ये जर तग ठेवू नये, तिच्यामधली ताकद किती आहे. बरोबर. तिची मधली किती इम्युनिटी. आता हा जो विषय आहे, आणि दुसरी गोष्ट अँटार्क्टिकाला तुम्ही जमिनीवर हात लावणं हा क्राईम आहे. म्हणजे नेकेड हात किंवा नेकेड पाय लावणं हा क्राईम आहे तिथे, म्हणजे तो तुम्ही लावू नाही शकत. म्हणजे एका आयलँड वरती एका वेळेला तुम्ही 50 लोकच उतरू शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही उतरू शकत. आणि काही ठिकाणी जसं अंटार्क्टिकामध्ये -29 मध्ये तुम्ही जाऊन आला, तर कुठे ऑक्सिजनचे वगैरे तुम्हाला काही चॅलेंजेस आले? ऑक्सिजन नॉर्मली हा प्रवास कसा होतो, आपण प्रवास करताना इकडनं अंटार्क्टिकाला जायला 2च मार्ग आहेत तुमचे. म्हणजे एक तर तुम्ही अर्जेंटिना आणि चिलीवरून काही फ्लाईट्स पण जातात, आणि तुम्ही तिकडनं ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड वरनं आलात तर
हे दोन असे मार्ग आहेत. तर इकडे जाईपर्यंत तुम्हाला काही नाही, पण जेव्हा तुम्ही अँटार्क्टिक वॉटर्स मध्ये प्रवेश करता त्यावेळेस मात्र फ्लक्च्युएशन, सगळ्यात मोठं फ्लक्च्युएशन ते पहिलं सीचं असतं, हो. समुद्राच्या लाटा. कारण समुद्राच्या तिथे कुठेच तुम्हाला स्टील वॉटर्स मिळत नाही, ओके. कारण खालून सगळं असं म्हणा की ढवळणारं मंथन असतं, कारण दोन दोन पाणी एकत्र येणं वगैरे. बरोबर. तर त्यामुळे तेवढंच एक आहे, ऍज फार एज ऑक्सिजन इज कन्सर्न आपण वर जात नाही आहोत, हम्म, हम्म, हम्म. आपण समुद्राकडे जात आहोत. ऑब्विसली ज्यावेळेला तुम्ही प्युअर बर्फामध्ये असता त्यावेळेला तिकडे -0 मध्ये त्यावेळेला गार हवा इनहेल होणं हा तुम्हाला त्रास होऊ शकतो. ओके. आपण ऑक्सिजनची कमतरता नाही जाणवत, नाही. पण ऑब्विसली ते करत असताना आमच्याकडे आम्ही लोक रिसर्चर्स होतो म्हणून ब्लड कंपोनंटचे मशीन्स होते की ज्याच्यामध्ये ब्लड गॅस कंपोनंट कसे कसे आहेत. ओके. तर ते आम्ही आमच्या रिसर्चमुळे ते आम्ही करत होतो बरोबर. की आमचे गॅस कंपोनंट कसे कसे फ्लक्च्युएट होत आहेत. हम्म. CO2 महत्वाचं होतं बरोबर तिथे, बरोबर. आणि ते व्हायला नको. कारण आणि तुम्हाला तिथे सगळ्यात मोठं असं आहे, तुमचं काही कोणाचाही प्रॉब्लेम झाला तर यू हॅव टू कॅन्सल युअर एक्सपेडिशन, अरे बापरे. आणि तुमच्यापर्यंत कुठचीही मदत यायला 1.5 दिवस लागतो. हम्म. म्हणजे हे पहिलं डोक्यात ठेवायचं अँटार्क्टिका करता. बरोबर. ऑक्सिजनचं तसं नाही, आणि ऑक्सिजनचं तसं भारतीय माणूस जो योगामध्ये किंवा असं आहे थोडा, तर त्याला चांगलं त्याचं श्वसनाची प्रक्रिया होऊ शकते. ओके. आणि सर एवढ्या कमी टेम्परेचर मध्ये, म्हणजे जसं आपल्याला आपली जमीन दिसली तर आपल्याला बरं वाटतं, तर तेवढ्या कमी टेम्परेचर मध्ये जमीन दिसते का सर? तिथे ऍक्च्युली दिसते, कारण तिथे काही आहे, अँड्र्यू आयलंड आहे, तिथे पॉस्ट व्हॉल्कॅनो आहे. हम्म. पण समुद्रात तर ते हिमनग आहेत ना, हिमनग आणि सी आईस म्हणतो. तर तिथे ज्याला फ्लोट होतं ते आईस असं सी वरती फ्लोट होतो. हम्म. त्यामुळे जमीन आणि याचं कॉम्बिनेशन, पण जमिनीवरती बर्फ असतो. ओके. पण सगळ्यात तिथे थोडस हे असतं की त्या जमिनीच्या खाली काय, बरोबर. आणि हे सस्पेन्स आहे अजून, म्हणजे जमिनीच्या खाली काय. कारण तिथे जसं बोललो तसं हात लावायला परवानगी नाही, त्यामुळे तुम्ही डिगआउट तर विषयच नाही करायचा तिथे. डिगआउट म्हणजे ते फक्त अँटार्क्टिक मध्ये राहणारे जे पेंग्विन, सील्स आणि जे प्राणी आहेत त्यांनाच ते अलाउड आहे, ओके. बाकी कोणालाच अलाउड नाहीये. तर त्या ह्याच्यात पण साधारणतः तसं नाही होत. पण यू हॅव टू, हार्ट पेशंट्स असतील समजा ज्यांच्या दोन्ही चेंबर्स मधले प्रॉब्लेम्स असतील, किंवा आणखी चोकर कोणामध्ये जर आर्टरी ब्लॉक असेल, तर इट मे गेट अग्रिवेटेड, इट मे गेट, बट ऍट प्रेझेंटली आमच्या समोर तरी झालं नाही ते कधी. सर, आणि ऍक्च्युली अंटार्क्टिकामध्ये गेल्यावर राहण्याची वगैरे असं काही तुमचे स्पेशल अरेंजमेंट्स वगैरे असं काही होते? ऍक्च्युली अंटार्क्टिकामध्ये राहू नाही शकत तुम्ही. नाही जे रिसर्च स्टेशन आहेत तर ठिकठिकाणी रिसर्च स्टेशन वरती नॉर्मली थंडीमध्ये, म्हणजे ज्या वेळेला तिथे -70 -80 जातं त्यावेळेला टोटल अँटार्क्टिक रिजन मध्ये साधारणतः 300-400 लोक या स्टेशन वरती असतात. आणि विंटर सीझन मध्ये जे रिसर्च स्टेशन किंवा आपल्यासारखे जे जातात तर ते इट क्रॉसेस टू 1000 to 2000. ओके. पण तिथे हॅबिटॅट नाहीये काही. नाहीये. म्हणजे तिथे कायमस्वरूपी जे पूर्वीचं होतं, पूर्वीचं अँटार्क्टिकामध्ये वेल बद्दलचं खूप होतं, कारण वेल ऑइल पासून असं सगळं आजपासून 50-80 वर्षापूर्वी. पण ते आता कुठेच अलाउड नाहीये, म्हणजे इट इज अन क्राईम ऍक्च्युली. ओके. त्यामुळे तिथे तिथे राहायला म्हणजे तुम्हाला सगळंच घेऊन जावं लागतं. म्हणजे तुमची याक किंवा क्रूज, म्हणजे तुमची याक तुम्ही इनर सेक्शन पर्यंत जात असाल तर याक इनर सेक्शन पर्यंतची बरी पडते. त्याचं कारण आहे, वादळ जर समुद्रात आलं तर हे जे कोपरे आहेत हे तुमच्या आधारासाठी बरे पडतात. जो आम्ही पहिल्याच दिवशी गुडगिल आयलंड म्हणून आहे, तर तिथे आम्ही त्या तिन्ही बाजूला डोंगर होते आणि त्या कुशीमध्ये आम्ही आधार घेतला आमचा. ओके. सो दॅट वॉज द या, कारण तिथे खूपच म्हणजे सी रफ आहे तिचा. अँटार्क्टिक सी इज मच रफ. तर आपल्यासारखं कोणी एक नॉर्मल माणसाला जर अंटार्क्टिका व्हिजिट करायचं असेल तर तसं करू शकतो आपण? ऍक्च्युली अंटार्क्टिका व्हिजिट करायला म्हणजे अंटार्क्टिकाला विजा नाही लागत. ओके. प्रॉपर अंटार्क्टिकाला म्हणजे आम्ही आमच्या एका पासपोर्टवरती मारून घेतला तर जस्ट फन म्हणून, की अंटार्क्टिकाच्या तुम्ही याक्ट मध्ये शिरताय तर तिथे एक ऑफिस आहे त्याच्यावरती तुम्ही मारू शकता. पण नॉर्मल जाऊ शकतं, पण इनर साइडला काही ठराविक याक्टच जातात. ओके. म्हणजे छोट्या ठिकाणी की जिथे लँडिंग्स आहेत. एरवीच्या ठिकाणी लँडिंग्स तसे नाही आहेत. म्हणजे एक लँडिंग आहे ते अँटार्क्टिक पेनिन्सुला, दॅट इज अन कॉमन लँडिंग.
तर तिथे तुम्ही लँड अप होऊ शकता. म्हणजे काही लोक टुरिझम, पण मोठे जे आहेत क्रुझेस म्हणजे नॉर्वेजियनचे किंवा असे, ते लांबून तुम्हाला दाखवतात. म्हणजे तुम्ही बर्फाच्या डोंगराच्या जवळ येता, ओके. पण अँटार्क्टिक ची अनुभूती ती आणखी वेगळी अनुभूती आहे, अँटार्क्टिक वॉटरची. बरं. तर तिथे जाऊ शकतात, तसं काही हे नाही. पण त्याला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अँटार्क्टिकाला जाताना पूर्ण तुमचा चांगला अभ्यास, तुमची अँटार्क्टिका बद्दलची आवड, आणि अँटार्क्टिकात गेल्यावरती तुम्हाला हे करायचंच आहे हो. आणि तिथे काही करायचं नाही, हे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आणखी भरपूर काय काय आहे. आणि तुमचा ग्रीड म्हणजे माणसाचं सगळं जिभेवर आहे. हो हो. म्हणजे भूक लागल्यावर तुम्हाला हे मिळणार नाही इतके दिवस किंवा असं नाहीये. तर हे एरवीच्या, बिकॉज इट्स नॉट अन टुरिस्ट डेस्टिनेशन, बरोबर आहे. इट इज अन ऍडव्हेंचरस डेस्टिनेशन. कधी पण आहे, ऍडव्हेंचरस आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमची तयारी आवश्यकच आहे. ओके. सर, आणि हा जो एकदम साहसपूर्ण जो प्रवास होता, तर साधारणतः तुम्हाला किती दिवस लागले पूर्ण प्रवास कम्प्लीट करायला? तर आपण ज्याला अर्जेंटिनावरून जातो, अर्जेंटिनावरचा जो आहे तो चिलीवरून एअरने जाऊ शकता तुम्ही. चिलीवरून याक नाही आहेत जवळजवळ, पण एअरने जाऊ शकता. पण एअरने गेल्यावरती तुम्ही फक्त ड्रेक पॅसेज अवॉइड करता. पण खरा चांगला प्रवास हाच आहे. तर इकडून तुम्ही म्हणजे भारतातून जर बघितलं तर भारतातून तुम्हाला अर्जेंटिनाला जायला मिनिमम 28 तास लागतात. ओके. दॅट इज, आम्ही ब्युनॉस आयरेसला गेलो. ब्युनॉस आयरेसवरून मग आम्ही उशाया म्हणून जे शहर आहे, उशाया म्हणजे या जगाचं टोक आहे. ओके. त्याच्या पलीकडे जग नाहीये. त्या जगात तेही बघितलं झालं. हा, ते जगाचं टोक आहे, त्याच्या पलीकडे जग नाही. म्हणजे तिथून सगळा समुद्र, तर तिकडनं सगळे याक्स निघतात. तर आणि उशायाला बघण्यासारखं एक टेलिगो पार्क म्हणून आहे. ते खूप, ते आमच्या रिसर्चचं खरंच चांगलं होतं. पण इट्स अ रिअली अ गुड पार्क, म्हणजे चांगलं पार्क बघणार. आणि तिकडनं याक पकडली तुम्ही की त्याच्यानंतर 1.5 दिवसानंतर पहिला स्टॉप जर अलाव झालं तर अँटार्क्टिक पेनिन्सुला, आणि मग पुढे. म्हणजे आता आमचा प्रवास मोठा होता, जवळजवळ 22 दिवसांचा होता. ओके. हा, म्हणजे टोटल 28 दिवस लागले आम्हाला, आम्ही तिथे होतो. आणि त्यानंतर मग अर्जेंटिना, बिकॉज ऑफ वॉर वी गॉट स्टक. ओके. पण तो तसा प्रवास. आणि या प्रवासामध्ये तुम्हाला दिवस, दुपार, संध्याकाळ, रात्र हे सगळं बघायचंय. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या माणसाचं, आपण बोलतो ना की तुम्हाला काही आठवलं नाही पाहिजे की मला इथे हे पाहिजे असं. तर त्यामुळे तसं नाही. आणि कारण तिथे कसं आहे, तिथे आता लोकांना वाटेल की अँटार्क्टिक म्हणजे सगळा बर्फच बर्फ आहे. म्हणजे काही लोकांनी मला सांगितलं पण की अरे सगळीकडे चारीबाजूला फक्त बर्फ आहे. तर तसं नाहीये. की तिथे ब्राऊन क्लिफ म्हणून आहे, तर तिथे व्हॉल्कॅनो अजूनही चालू आहे. अरे बापरे. आणि तिकडचा व्हॉल्कॅनो अजून चालू आहे, तिथे लँड चालू आहे. आणि त्या व्हॉल्कॅनोत सुद्धा ते आहे. आईसबर्गच्या बाबतीत मी मगाशी बोललो होतो, आईसबर्ग तर तिथे हजारो वर्षापूर्वी त्याच्यावर बर्फ साचत ते असे मोठेच्या मोठे किल्ल्यांसारखे, किल्ल्याने एवढे झालेले. अरे बाप. म्हणजे एखादा आईसबर्ग बघून तुम्ही म्हणाल की हा किल्ला आहे, असं ते झालेलं आहे. सो असं सगळं म्हणजे त्या ह्याच्यातच तो प्रवास. आणि तो प्रवास मग अँटार्क्टिक पेनिन्सुलावरून परत करतात लोक. ओके. पण तुम्हाला साऊथ जॉर्जियाला लँडिंगला वेगळं परमिट लागतं. ओके. साऊथ जॉर्जियाचे परत साऊथ जॉर्जिया, कारण हे जॉर्जियाकडे आहे. ओके. अँटार्क्टिक कुठच्या कंट्रीचं नाही, अँटार्क्टिक 4 कंट्रीजचं आहे. म्हणजे अँटार्क्टिक ट्रिटी म्हणून केलेली आहे, तर ती ट्रिटी या 4 ह्याने केलेली आहे. म्हणून तुम्ही मग मला म्हटलात ना की काही घेऊन यायचं का, तर नाही, तिकडनं कोणाला काही घेऊन यायचं असेल तर ते अलाउडच नाहीये. ओके. म्हणूनच त्या वनस्पतींबद्दलचं पण जिथे होतं त्याच्यात पण ती अडचण आहे खरी. आणि मित्रांनो, आजचे आपले जे पाहुणे आहेत, आयुर्वेदाचार्य विक्रांत जाधव सर, हे पहिले भारतीय आयुर्वेदाचार्य आहेत की जे संशोधनासाठी अंटार्क्टिका इकडे गेलेत. म्हणजे आपल्यासाठी, नाशिककरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. नाशिककर सोडा, पूर्ण भारतासाठी की पहिले आयुर्वेदाचार्य की जे रिसर्चसाठी अंटार्क्टिकामध्ये गेले.